इकडून आत सगळे जे ज्वेलर्स आहेत त्याचे पण सगळे दुकानं आहेत आतमध्ये त्या साईडला राईट मारून. तिकडे एक नदी हे पण आहे, नदी बोलतो ज्या यायला तलाव पण आहे, तिथं तुम्ही दुसरीकडं बार्गेनिंग पण करू शकतात वेगवेगळ्या ह्याच्यात. आणि मेन करून महिला लोकांना आणा तर तुम्हाला लगेच डिस्काउंट खूप भेटू शकतो. आपल्याला काय काय बोलतात येत नाही कॉन्सेप्ट. बॅक टू दॅट स्टोर की ते आपलं जे सामान होतं ते घ्यायला. फुलं भेटत तर नाही पण बघूया सध्या, त्यांना पाहिजे पण नको. हा. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. म्हणजे हा जरा आता मी जो व्लॉग टाकणार आहे तो जुनाच असेल, कारण की टाकायचा राहिला, कंटेंट संपला आजच्या गावात. म्हणजे आम्ही गेलेलो, म्हणजे त्या दिवशी आमची पूजा होती सत्यनारायण महाराजांची घरी. तर तेव्हा आम्ही सकाळी गेलेलो सामान आणायला, यू नो दॅट फुलं अँड दॅट ऑल. सर तर त्यासाठी ती व्हिडिओ टाकायची राहिली, कारण की तिकडे केलेलं असं सगळं एकदम कॉन्सेप्ट एकदम आधीची व्हिडिओ होती, म्हणजे 2-3 महिने आधीची असेल मे बी. तर ती जस्ट एक कंटेंट संपला भाई, आता काय टाकायचं काय कळत नाही, म्हणून आता ती टाकेन. तर ती येस, तर अजून येणार आहेत ब्लॉग, कारण की खूप काही आहे चालू आहे, इन प्रोसेस आहे. तर यस, लेट्स गो इन टू पनवेल मार्केट. पनवेल मार्केट तुम्हाला माहितीच असेल, कोणाला माहीत असेल तर एस टी स्टँडच्या इकडून स्ट्रेट, म्हणजे तुम्ही रिक्षाने गेलात तर मे बी किती 50 रुपये घेत असतील. तर यस, तर तिकडून आहे. तर मी दाखवीन तसं तिकडं चालू आहे आता सध्या तरी, म्हणजे ह्याच्याने चालू आहे, गोईंग मॅरी. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आमच्याकडं सत्यनारायण महाराजांची पूजा आहे, तर त्यासाठी आम्हाला फुलं किंवा सगळं ते घ्यायचं आहे, फुलं आणि ते चौरंग बांधतो त्यासाठी. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे ओल्ड पनवेलला. आणि ओल्ड पनवेलला एक मार्केट आहे तिकडं जाऊन सगळं भेटतं तिकडचं पूजेचं सामान किंवा असं वेगवेगळं. तर तिकडं जाऊन आम्हाला ते घ्यायचं आहे. तर लेट पण झालं आहे, सकाळ पण लवकर उठलो जरा, खूप थंडी होती. तर तिकडं लगेच जाऊया, कारण की वडील खूप चिडलेत. चला लगेच. तर मित्रांनो, लेट झाला आहे आधीच, वडील खूप चिडलेत की भाई पटापट कर, कारण की लेट झाल्यावर मग तिकडं ते सामान भेटत नाही. म्हणून आपण चालू आहे आता गोईंग मॅरीकडे. लगेच काढूया गोईंग मॅरीला आणि फटाफट ओल्ड पनवेल मार्केट. चला या. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहे त्या एरियामध्ये. इकडं काय बोलतो, ओल्ड पनवेलला आलो आहे आपण. तिकडं गणेश मार्केट करून आहे, ओल्ड गणेश मार्केट, भाजी मंडळ. तिकडं सगळे फुलं बिलं बोलतात ना काय, पूजेची ते भेटतात. तर मस्त पार्किंग लावले आहे गाडी आता पार्किंगला. तर आता जाऊया तिकडं खूप काही मोठी भाजी मंडी असते, सगळं काय भेटतं, खायचं प्यायचं, पूजेचं सामान किंवा असं. वडिलांना आधीच सोडलेलं तिकडं, मी पार्किंग लावून आलो. तर वडील लगेच पळत गेले, म्हणजे ते संपायला नको म्हणून, ते जे खांब असतात केळीची ती संपू नये म्हणून तिकडे गेले लगेच. तर आपण जाऊया. गाड्या बिड्या खूप आहे तिकडं, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, आता पार्किंग आपण दुसरीकडे लावली आहे, कारण की इकडं एकदम पार्किंगचं एक आहे कॉन्सेप्ट आहे जरा. तर तिकडं लावले पार्किंग. आता गाड्या नुसत्या भाई, गाड्या बघून चला, तर लफडा उडाल. दॅट शीट एव्हरीवेअर. असं आहे की खूप काही फुलं बिलं आहेत. लेट्स गो ब्रो. खूप काही फुलं, भाजी मंडळी, फुलं सगळं काय भेटतं इकडं. आणि इथून इथून मोठं मार्केट बरं चालू होतं बरोबर. इकडून सगळं इकडून आत सगळे जे ज्वेलर्स आहेत त्याचे पण सगळे दुकानं आहेत आतमध्ये त्या साईडला राईट मारून. तिकडे एक नदी हे पण आहे, नदी बोलतो ज्या यायला तलाव पण आहे, पनवेल लेक करून. तर इकडून असं तुम्ही बोलू शकता सगळं काही. आम्हा केळ्याची पाणी तर दिसतं तिथं, बरं आलं. नाहीतर वडिलांनी लेवल केली असती माझी, आहे ना. हां, तिचे वितरलो दादा ना. ती फुलं असतात ती 60 रुपये पाव सध्या. तर सगळ्या प्रकारची फुलं भेटतात तिकडं. इकडं नाही भेटले तर तुम्ही दुसरीकडं बार्गेनिंग पण करू शकतात वेगवेगळ्या ह्याच्यात. आणि मेन करून महिला लोकांना आणा तर तुम्हाला लगेच डिस्काउंट खूप भेटू शकतो. आपल्याला काय काय बोलतात येत नाही कॉन्सेप्ट.
तर मित्रांनो फुलं बिलं सगळी घेतले तिकडं एका दुकानावर घेतले. त्यांना बोलले की ते जरा ठेवा त्यासाठी, कारण की दुसरे खूप काही शॉपिंग करायचे. ते खूप काही नारळ पण घ्यायचे आहेत. अजून ते केळ्याची पाने भेटले नाहीत, त्याचा चौक झाला. केळ्याची ते खांबं भेटली पण ते पानं भेटले नाहीत. त्यासाठी आम्ही सर्च पार्टी चालू केली. तर इथून एक हे पण आहे मार्केट बोलू शकता. इथून कुठून आत आहे श्री गणेश जुने भाजी मंडळ मार्केट. तर तिकडून त्याच्या आतमध्ये पण खूप दुकानं आहेत खूप सारी. तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तोपर्यंत पहिला फुलं भेटत तर नाही पण बघूया सध्या. त्यांना पाहिजे पण नको. तर बाहेर जरा एक्सप्लोर करून झालं आहे, जे पाहिजे ते भेटलं आपल्याला. तर ते नारळासाठी तर आज जायचं आहे काही बघा. आज चालू आहे पण तुम्हाला दाखवतो कसं काय कॉन्सेप्ट आहे पुढं. तर बघा सगळं इकडं भाजी बिजी भेटते रोजच्या ह्याची. इकडं खूप देवाचं बिवाचं यू कॅन सी. ते ग्रोसरी बिसरी भेटत आहेत बायकांच्या. इकडं असे नारळाचे आले. ही गली फुल मोठी आहे. त्या साईडला पण खूप काही दुकानं आहेत. या साईडला इकडे हारबीर पण भेटतात. सगळीकडे भेटतात. खूप काही तुम्हाला एक्सप्लोर करायचं फक्त कुठल्या, आणि रेट आपल्याला द्यायचा आहे कुठला आपला रेट पाहिजे तो. ते कसं कमी करत नाही जास्त, बट त्याच्यानुसार म्हणजे आपण बोलून जो असतो त्याने कमी करू शकतो. नाही ना आली तडकतात थंडीने. कसं हे मांडायचे खास आहेत मांडव आपल्या पूजेसाठी. तरी मस्त राहील. तिकडं पुढं पण खूप काही आहे नारळाचं. 2-3 ठिकाणी असते तुम्हाला जसं फिरते. तुम्ही बघू शकतात की ह्या गल्लीमध्ये खूप काही स्टोअर्स आहेत. इथं फुलं, फळं, भाज्या आणि तेवढंच नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोअर्स इथं तुम्हाला बघायला भेटतील. ग्रोसरी स्टोअर्स, दूध, नारळ, पूजेचे सामान, अजून कोणाला देवांची फोटो बिटो किंवा मूर्ती बिर्ती पाहिजे असेल तर इथे स्टोअर्स आहेत आतमध्ये. तर तुम्ही चेकआउट करू शकता इथं. आणि इथं खास करून जर सकाळच्या टायमाला आलात सकाळ तर कसं सगळं फ्रेश भेटू शकतं. म्हणजे फळ फूल असतील किंवा भाज्या बिज्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर इथं तुम्ही सकाळच्या टायमाला या. दॅट्स ग्रेट. अशा प्रकारे आपलं जे घ्यायचं होतं आतमध्ये ते घेतलं आहे. नारळ बिळं हे खूप काही तुम्हाला दाखवलं असेल की खूप मोठी गल्ली आहे ती. खूप काही दुकानं आहे त्याच्या आतमध्ये. तर आम्ही परत तिकडंच बॅक टू दॅट स्टोअर की ते आपलं जे सामान होतं ते घ्यायला. आता खूप काही सामान आहेत स्कूटीवर. लय असं ॲडजस्ट करून बघायला लागणार आहे, बसा लागणार आहे. तर मित्रांनो आपले झालं शॉपिंग, जे पूजेला लागते त्याचं सामान घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर लवकर या 8 वाजता. मी तिकडे एकानं विचारलं की कधी चालू होतं ते, तर ते बोलले 8 वाजता नंतर मग चालू होतं सगळं. म्हणजे लवकर आलेलं कसं ते सगळं फ्रेश पण भेटतं आणि संपणार पण आहे. आपण जरा सध्या लेट आलेलो 11पर्यंत, 10:30-11पर्यंत आलेलो म्हणून. चला काढूया. आणि अजून कचोडी घ्यायची आहे रात्री खाण्यासाठी, तर ते घेऊया आणि मग घरी. तर तुम्ही बघू शकतात, तर तुम्ही बोलू शकतात की हा बाई व्हिडिओ म्यूट का केला आहे. बट तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की हा म्यूट नाही आहे. हा जो ऑटोमॅटिक माझा माईक बंद झालेला आणि मी हेडपटागत बडबडत होतो आणि मी तेव्हा बघितलं नाही. नंतर वर जाऊन परत दुसरा अजून एक टेक घेतला. त्याच्यानंतर बघितलं भाई व्हिडिओ आला, ऑडिओच नाही आली हायवेच्या गावात. पण कोई ना होतं असं कधी. पण तुम्ही म्हणताल की भाई अजून एकदा रेकॉर्ड करायचं, पण तो जो एक टेक जातो तेव्हाच तोच एक परफेक्ट होतो. नंतर मग ते तसलं निघत नाही तोंडातून. बट कोई ना, तुम्ही जर करत असाल कंटेंट क्रिएशन तर माईक चेक करून बघा म्हणजे बोला. येस, धन्यवाद. तर मित्रांनो एक चोक झाला. मला वाटलं की रेकॉर्डिंग चालू आहे, बट हे ऑटोमॅटिक 15 मिनिटांनी बंद होतं. तर हे बंद झालं आणि मी बडबडतोय येडपडागत. काय करणार. त्यासाठी एवढं सांगत होतं की तुम्हाला त्या साईडला जात असेल
जो मार्केट आहे तो मोठं मार्केट आहे, तिकडं खूप काही भेटतं सगळं कॉन्सेप्ट. तर तिकडे जाण्यासाठी तुम्हाला जवळ आहे बस स्टँड, पनवेलचं बस स्टँड. तिकडून तुम्ही रिक्षा पण घेऊ शकतात जर प्रायव्हेट गाडी नसेल तर. तर रिक्षाने पण तुम्हाला तिकडून आय गेस 5-10 मिनटाचं अंतर पण नाही. ते मे बी 50-100 रुपये घेत असेल. तुम्हाला माहिती आहे किती महागाई वाढली आणि रिक्षावाले सो येस. सो आज आम्ही आलो आता घरी आणि ते सगळं बांधायचं पण आहे. ते आणलेलं आहे तिथे तुम्हाला माहिती असेल ते चौरंग कसं बांधतात आणि मग नंतर मग परत कॉन्सेप्ट फुलं बिलं सगळं रांगोळी बिंगोळी दॅट्स खूप काम आहे. तर सध्यापुरता धन्यवाद बघितल्याबद्दल. काय पण बोलते मी कोय ना. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. I think I will also record that whole thing, but let me ask family, So, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जाणार आहे ओल्ड पनवेलला, कारण की आज आमच्याकडे लगेच उतर तरी पूजा आहे. तर त्यासाठी आम्ही ओल्ड पनवेलला चाललो आहे. त्याचे काहीतरी सामान घ्यायचं आहे त्याच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या इकडं सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.